आणि 2 दिवसांच्या ब्रेकनंतर लालपरीची चाकं पुन्हा एकदा रस्त्यावरती धावू लागली आहेत। बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडतीये। नाशिक बस डेपोवरती नेमकी काय परिस्थिती आहे, तसंच प्रवाशांमध्ये नेमकं कसं समाधान आहे, आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता मिटलेला आहे। मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा यशस्वी ठरली, सकारात्मक चर्चा ठरली, समाधानकारक उत्तरं मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बस सेवा ही सुरू झालेली आहे। आपण बघतोय नाशिकच्या वेगवेगळ्या बस स्थानकावर अशा स्वरूपाची सकाळपासून गर्दी आहे। गणेशोत्सवानिमित्त काही प्रवासी हे आपल्या गावाकडे निघालेले आहेत। बस देखील आता एक एक करत मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे जे प्रवासी होते, सर्वसामान्य प्रवासी, चाकरमानी, त्याचबरोबर गावासाठी जाणारे जे इच्छुक होते त्या सर्वांना दिलासा मिळालेला आहे। आज सकाळपासून नाशिकचं ठक्कर बाजार बस स्थानक असो, मेळा बस स्थानक असो किंवा महामार्ग बस स्थानक असो, अशा सर्वच ठिकाणी प्रवाशांची गर्दी बघायला मिळते। आज बस सेवा सुरू जरी असली तरी सुरळीत झाल्या नसल्याचा फटका यांना बसतोय। एक 2 तासापासून हे सर्व प्रवासी नाशिकच्या बस स्थानकावर उभे आहेत। अद्यापर्यंत त्यांना बस मिळाली नाहीये, मात्र थोड्या वेळाने बस सेवा ही सुरळीत होईल असं एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामन मयूर बारगेजीसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। ताई, तुम्ही कुठे चाललायत? कधीपासून तुम्हाला जायचं होतं गावाला? आळंदीला चालले 2 दिवसापासून। 6:45 पासून थांबलो होतो मी, परंतु अजून बस नाही। आत्ताशी बस मिळाली 1-1.25 तासांनी। तर चांगलीच गैरसोय होते। तरी आम्ही सरकारचं अभिनंदन मानतो की त्यांनी लवकर निर्णय घेऊन आणि प्रवाशांचे हे केले। अभिनंदन करतोय। सिन्नरच्या पुढे माळवाडी म्हणून तिथं मी अंगणवाडीला आहे। अंगणवाडीला जाते, पण काल माझी खूप हाल झाली जायला। माझ्या कारणास्तव मी इथून येऊन जाऊन करते। हो, आपण बघतोय अशा स्वरूपात प्रवासी कर्मचाऱ्यांची गैरसोय झालेली होती, मात्र ही गैरसोय आता टळलेली आहे। काही प्रमाणामध्ये विस्कळीतपणा अजूनही आहे, परंतु बस सेवा ही सुरळीत झाल्याचा आनंद कर्मचाऱ्यांबरोबरच जे प्रवासी आहेत त्यांना देखील होतोय। कॅमेरामन मयूर बारगेजीसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।